जळते संचित आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित. जळते संचित आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित. जळते संचित आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित, आईशी आहे धर्मनित. आईशी आहे माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय. जळते संचित आईशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, राहो नेदी तापजाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये. यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं
वंदे बद्धांजलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस्मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दोन प्रकारचे माणसं आहेत. तसं संत महात्म्याचं प्रमाण आहे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पण 2 प्रकारचेच कसे? एक देवाला मानणारा धर्म, त्या धर्माप्रमाणे वागणारे, त्या पंथाप्रमाणे वागणारे धर्म. यतो धर्मस्ततो जयः धर्मो रक्षति रक्षितः. या माध्यमातून धर्म, वेद, देव, शास्त्र, पुराण, संत यांच्या मताप्रमाणे वागणारा एक वर्ग, याला आपण आस्तिक म्हणतो. देव मानणारा, धर्म मानणारा, वेद मानणारा. दुसरा जो वर्ग आहे तो नास्तिक आहे, वेद मानत नाही. नास्तिको वेद निंदका, वेदाची निंदा करतो. आणि अशा वेद निंदक असलेल्या संप्रदायाच्या विरोधात, संतांच्या विरोधात, पुराणाच्या विरोधात, उपनिषदाच्या विरोधामध्ये जी बोलतात, वागतात, मत मांडतात त्यांना नास्तिक म्हणतात. त्यांना उत्तर आमच्या तुकोबारायानं दिलेले. वेद बाह्य लंड बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड संतामध्ये. संत महात्मे त्याचा विचार करत नाहीत, कारण त्यांचं स्पष्टच म्हणणं असतंय धर्म म्हणजे अफूची गोळी, देव म्हणजे एक संकल्पना, पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भूलथाप. पापाची धमकी दिल्याशिवाय पुण्य करत नाही आणि पुण्य स्वार्थाकरता युक्ती करतात. 100 वर्षापूर्वी आमचे गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी 40 गावमध्ये नास्तिकाला उत्तर देण्याकरता स्पष्ट बोलले होते. 18 पुराण असताना उपपुराण 23 निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये असं काही लिखाण केलं की माणसाच्या भावनेचा गैरफायदा घ्यायचा. आपण नेहमी पोथी पुराण ऐकतो, सत्यनारायणाची पोथी ऐकतो, सकाम भक्ती करणारी, मनोकामना पूर्ण करणारी सत्यनारायणाची पोथी ऐकतो. पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी बालाजीला जातो, शिर्डी साईबाबाला जातो. का? तन दिजो 100 रुपये, मन दिजे लाख रुपये. अर्पण केलं की मग संकल्पनाच असती. डोळ्याला पाणी लावा, मना अहम मम आत्मना. मग त्याच्या पुढे द्विपद, चतुष्पद, क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य. आमचे मामासाहेब दांडेकर म्हणायचे नैवेद्याला गुळाचा खडा, ह्याचा संकल्प मालगाडी एवढा. गुळाचा खडा, सुकलेले पानं, न चालणारे पैसे, फाटक्या नोटा, बिनकामाची उदबत्ती, बिनवासाची, खाणार नाही अशी खारीक आळी असलेली संजीवन खारीक, सुपारी कोणीच घेणार नाही अशी सुपारी. म्हणून तुम्ही दुकानदाराकडे गेल्याबरोबर सुपारीचे 2 भाव सांगतो. पूजेला पाहिजे असलेली सुपारी वेगळी आणि खाण्याकरता सुपारी वेगळी. पाहुणे आले तर त्यांच्याकरता जेवण झाल्यावर, जेवण चालू असताना उदबत्ती सुंदर सुगंधी. देवाला अर्पण करण्याकरता उदबत्ती 15 पैशाच्या 15 उदबत्त्या. आणि हे घरी पाहुणे आल्यावर लावण्याकरता 1.5 रुपयाला 1 उदबत्ती. सुगंध सुटला पाहिजे. असं का? त्याचं कारण एक आहे, देव पाहत नाही आणि आपला संकल्प. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं वर्णन येते, आपण ऐकतो नेहमी. अशा प्रकारे त्या साधुवाण्यानं
जड जवाहीर सोनं नाणं ऐसा पैसा वगैरे घेऊन तो समुद्रमार्गाने येत असताना त्यांची बायको कलावती आणि लीलावती सत्यनारायणची पोथी ऐकत होत्या. आणि सत्यनारायणची पोथी ऐकत असताना त्यांना कळालं साधू आणि धनसंपत्ती घेऊन जहाजामध्ये बसून येत आहे. त्यांनी त्या सत्यनारायणाचा विचार केला नाही, पूजेचा विचार केला नाही, आरती होऊ दिली नाही, प्रसाद होऊ दिला नाही. त्या पोथीतून उठल्या. सत्यनारायण महाराजाला राग आलं. राग आल्याबरोबर त्यांनी जहाज बुडवून टाकलं. जहाज बुडवल्याबरोबर त्या रडत रडत आल्या. देवबाप्पानं सांगितलं तुम्ही सत्यनारायणची पोथी ऐकत असताना उठून गेला, सत्यनारायण महाराजाचा अपमान झाला, तीर्थप्रसाद घेतला नाही, आरती होऊ दिली नाही, म्हणून सत्यनारायण महाराजाला राग आला आणि जहाज बुडवून टाकला. तर तुमची मनोकामना पूर्ण करायची असल्यावर शिदा सामुग्री आहेर उपचार वगैरे पद्धतशीर करा, यथासांग सत्यनारायणची पूजा करा, तुमची मनोकामना पूर्ण होईल. शिदा सामुग्री केलेली आहे, पद्धतशीर चौरंग मांडलेला आहे, त्याच्यावर सत्यनारायणाची मांडणी केलेली आहे. चार बाजूला चार चौरंग, मधल्या चौरंगावर मंगल कलश मांडला आणि त्याच्यावर तवट ठेवून तांदळामध्ये रंगणात ठेवलेला आहे. सत्यनारायणाची पोथी झालेली आहे. भविष्योत्तर पुराणाचा आधार घेऊन त्यांनी सांगायला सुरुवात केली. पोथी संपली. लीलावतीन कलावतीनं पोथी ऐकली, आरती झाली, तीर्थप्रसाद घेतला आणि सत्यनारायण महाराज प्रसन्न झाले आणि जहाज पुन्हा वर आलं. आमचे जोग महाराज म्हणायचे भोपळे का पोथीतून उठल्यामुळं आपल्याकडं आहे का तसं? कीर्तनातून उठला गुडघे दुखणार, भजन केलं नाही, टाळी वाजवली नाही, हाताला खरूज येणार, विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, दात पडून जाणार, तोंड वाकडं होणार. आहे धमकी देऊन नाही, आवडीने भावे. आवड महत्वाची. लक्षात ठेवा, माय माऊली आहेत. नवीन नमुना या दोन महाराजांना आणलाय. उखळीकर नमुना तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. मग काही जणांनी आमची जावई गंभीर महाराज यांना विनंती केली, त्यांचं नाही ऐकावं तर माझ्या लेकीला नातीला त्रास देतील, पौर्णिमेला भक्तीला त्रास देतील, त्यांचं ऐकावं लागतं. बरं, इथं चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्र महाराजांना कोणी म्हणावं महाराज? मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, नवनारायणाचा अवतार, हनुमंतरायाला सुद्धा झाडाला चिटकून ठेवलं होतं त्यांनी मंत्रानं. त्याच्यामुळं केशव येत नाही उखळीकर कीर्तनाला, चल तोंड बंद. हा असं का झालं? म्हणले हे मंत्र म्हणला. हा त्याच्यामुळं दोघाला भिवून, नाही तर महाराज येण्यासारखी वेळ नाही. एक तर 75 वर्षाचं वय चालू आहे. ते म्हणले काळजी करू नका, आमच्याकडे 101 वर्षाचे 100 वर्षाचे माणसं कीर्तन भजनामध्ये आहेत. आणि ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण जमलो ते बाबा, ते 101. मग आता मला सांगा, एवढ्या वयापर्यंत ज्यांनी आपला परमार्थ सोडला नाही, आपला धर्म सोडला नाही, आपला पंथ सोडला नाही, आपलं चरित्र सोडलं नाही, भगवंताला प्रसन्न व्हावं लागलं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, तव तिये पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. देव दोनच गोष्टी देतो. एक तर जीवनामध्ये अंतिम कल्याण प्राप्त होण्याकरता विरक्ती वैराग्याद्वारे ज्ञान प्राप्ती करून मोक्ष देतो. आणि एक प्रेम भक्ती, प्रेम सूत्र देई, प्रेमच देतो. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जायचे नाही, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, असं प्रेम देतो. तुम्ही देवावर प्रेम केलं की जग तुमच्यावर प्रेम करतं. तुम्ही जगावर प्रेम केलं की देव नाराज होतो. म्हणून अशा महात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाची सेवा, आणि त्या कीर्तनाच्या सेवेकरता 9 तासाचा प्रवास करून मी त्यांना दोघालाही सांगितलं, मी ही गाडी चालवितो, अजूनही चालवितो, आमचे जावई चालवितात, आम्ही दोघांनी भागवतातून
चरोलीच्या भागवतातून कीर्तन संपलं. सकाळच्या कीर्तनाला जालन्याजवळ गेलो, कीर्तन केलं बिना आंघोळीचं बिन नाश्त्याचं, आणि तिथून वापस येऊन भागवत कथा केली. प्रवासालाही मला नाही वाटत नाही, करा वाटतो, पण दुपारचे कार्यक्रम गंगाखेड जवळ, आणि तिथं गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं पहिल्या वेळेस आमंत्रण. त्यांना हार घालून सत्कार करून सांगितलं, बाबा मला असा असा कार्यक्रम आहे, जायचं. म्हणले मी तुमच्याकरता आलो तुम्ही चाललात, हे बरं आहे, धनी दिलगिरन चोरटे खुशाल. मी म्हणलं तसं काही नाही, इथं जसं तुम्ही परमार्थ करता तिथं मला कीर्तन भजनाकरताच बोलवले, मी काही दुसऱ्या कामाला जात नाही. मग त्यांनी परवानगी दिली. ड्रायव्हर नव्हता, ड्रायव्हर साहेबाला आमच्या भाऊजीला घेतलं. भाऊजीनं सुद्धा सांगितलं, दादा एवढ्या प्रेमानं लोक बोलवतात, गंभीर महाराजांचा त्यांचा परिचय. आणि मच्छिंद्र महाराजांना तर ते शिकत असतानापासून माझे कीर्तन त्यांना पाठ आहेत. मी काही नवीन सांगू शकत नाही, कारण अभ्यास करणारा मनुष्य नवीन सांगू शकतो. जुनंच का सांगायचं, तुम्हीच लोकांना सांगितलंय जुनं ते सोनं. किती वर्षापासून, किती युगापासून, किती काळापासून, किती कल्पापासून रामकृष्ण आपण हरी म्हणतो. कधी आलाय कंटाळा? आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत शेवटचा थेंब मेल्यावर सुद्धा पाण्याचा टाकतो. पाण्याचा आलाय कंटाळा? म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. तसं जीवनामध्ये काही गोष्टी कधीच विटत नाही, न विटे ना सरे. विटतही नाहीत आणि संपतही नाहीत. त्यालाच धर्म म्हणाव, त्यालाच पंथ म्हणाव, त्यालाच देव म्हणाव, त्यालाच शास्त्र म्हणाव, त्यालाच वेद म्हणाव, त्यालाच पुराण म्हणाव, त्यालाच उपनिषद म्हणाव, त्यालाच संतांची शिकवण म्हणाव. आणि अशा भाऊजीनं सांगितलं, एवढा आग्रह करतात ना, तुम्हाला कंटाळा येत असलं तर मी येतो बरोबर. ते बरोबर आले. त्यांची तब्येत बरोबर नाही, दोघांमध्ये 2 महिन्याचं अंतरण, दोघंही 75मध्ये. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. थकलेलोय. दुपारी एक कार्यक्रम झालाय आणि इतक्या लांबचा प्रवास, आणि त्याच्यामुळं थकलेलोय. अजिबात काळजी करायचं नाही. 1-1:30 वाजेपर्यंत कीर्तन करून आपली सेवा समाप्त करायची. कारण मी कधीच घडीकडे बघून कीर्तन करत नाही, घडी बांधीत सुद्धा नाही. काही माणसं म्हणले, महाराज वेळेचं बंधन पाळीत जा. वेळेच्या आत कीर्तन करणारे 2 महाराज, एक गेले अजात शत्रू इंगळे महाराज आणि एक अच्युत महाराज दस्तापूरकर. कधीच 2 तास नाही, 1 तास, 1.25 तास, 1.5 तास. आरती सहित, भजना सहित, चाली सहित 1-1.5 तासात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच महाराज, 1 मिनिटाचा फरक होणार नाही इकडं तिकडं. जितकं ठरलं तिथं सुरुवात आणि जिथं शेवट तिथं शेवट. मग कोणी कमी येऊ की जास्त येऊ, पण तितकेच ढोक महाराज. 1 मिनिट राहिला, 1.5 मिनिट राहिला, 5 मिनिट राहिले, आता तुमचा अर्धा मिनिट घेतो असं म्हणून बरोबर ठरलेल्या टाइमला संपवणार. उशिरा सुरू करून उशीरपर्यंत लांबवणारा एकच महाराज, आणि कधीही वेळेवर न येणारा आणि कीर्तन घेऊन कीर्तन बुडविणारा एकच महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, उखळीकर. येईपर्यंत भरोसा नाही. म्हणून कित्येक जणांनी फोन केले, आळंदीत सुद्धा, गंभीर महाराज कुठं चाललात? म्हणले असं कापूरहोळला कार्यक्रम आहे. कोणाचा आहे? केशव उखळीकरांचा, दादांचा कार्यक्रम आहे. येईपर्यंत खरं नाही. टीव्हीवर मॅच आहे का बघा. ते मॅच असला की केवढाही कार्यक्रम सोडून देते. काय करावं? स्वभाव विचित्र आहे. आणि विचित्र असल्यामुळं आमचे संदीपान महाराज संस्थेचे अध्यक्ष म्हणत असतात, नियम मोडणं हाच उखळीकराचा नियम. कधीच नियमात वागत नाही. पण इथल्या मंडळीच्या प्रेमाकरता आणि बाबांच्या तपश्चर्येला श्रद्धांजली आणि नतमस्तक होण्याकरता, कधीही चांगल्या करता, तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. देवाचं बोलणं बदलल पण संतांचं बोलणं बदलत नाही. आणि अशी ज्यांनी जन्मभर सेवा केली, किती वर्ष तरी ते उपसरपंच राहिले,
आणि कधीच त्यांनी आपल्या मुलांना धर्माच्या विरोधात जाण्याचं कधीही शिक्षण दिलं नाही. पोरं हो, कसंही वागा, नाही. शिस्तीत राहणारी मंडळी, शिस्तीत राहणारं हे कुटुंब आणि धर्माला, देवाला मानणारं कुटुंब असल्यामुळं देवमान्य असलेलं, संतमान्य असलेलं ही मंडळी आणि यांच्याकरता ही सेवा भावपुष्पांजली. काही माणसं म्हणतात, महाराज कसंही वागलं, चांगलं वागा, वाईट वागा, धर्मानं वागा, अधर्मानं वागा, चांगलं खा, वाईट खा, चांगलं बोला, वाईट बोला, कसंही केलं तर जीवनामध्ये देव माना की न माना, धर्म माना की न माना, तरी तुम्हाला दुःख भोगावंच लागतं. आणि दुःखातून सुटण्याकरता तर सगळ्या जीवाची धडपड आहे. संत महात्मे सुद्धा अर्थभक्ताची भूमिका सांगत असताना, एक वेळा करी या दुःखा वेगळे, 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 दुरिताचे जाळे दुरिताचे धारे उगवणे, उगवणे, दुरिताचे धारे उगवणे, दुरिताचे धारे बात है, मेरी उमर तुम्हें लगी. एक वेळा एकदा दुःखातून सोडव का, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. नाही सहन होत. दुःखातून सगळ्याला सुटा वाटतंय. दुःख का होतंय? सुख सगळ्याला पाहिजे, कोणालाच मिळत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन्मचे जन्म जातात, सुख भोगायला मिळत नाही, दुःख मागचं जात नाही. या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती. दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणतात, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात. शोधून आले संत हिताहित जगाचे. दुःख का होतं हे संतांनी संशोधन केले. सुख असो की दुःख असो, हे कर्माचे फळ आहेत. कर्म न करता कोणीच राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म न करता कोणी राहू शकत नाही. आणि कर्म झालं की त्याच्यातून दोन अंकुर निघतात. ते कर्म जर वेदात्मक असेल, संत मान्य असेल, तर सुकृत अंकुर निघतो. सुकृत अंकुरला पुण्य नावाचं फूल येते. पुण्य नावाच्या फुलाला सुख नावाचं फळ येतं. वेदाच्या विरोधामध्ये वागणारे दुष्कृतांकुर निघतो. त्या कृतीचा दुष्कृतांकुर. दुष्कृतांकुराला पाप नावाचं फूल येते. पाप नावाच्या फुलाला दुःख नावाचं फळ येतं. महाराज, आम्हाला सुकृतून दुष्कृतून काय माहित आहे? लहान लेकरं सुद्धा, अरे हे लहान लेकरं सुद्धा उत्तर देतील. हे बंड्या, खडी साखर कोणी खाल्ली आंबट लागती का? कशी लागती? शाबास, गोड लागते. मिरची कोणी खाऊ द्या, कशी लागते? तिखट. बर्फाला कोणी हात लावा, कसा लागतो? गार. विस्तवाला कोणी हात लावा,
गरम नाही, ज्या माय मावल्यानं चूल पेटवली, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, तुम्हीच विस्तव निर्माण केला आणि पुन्हा त्या जाळाला, त्या विस्तवाला हात लावला. ताई, गार वाटते ना? ऐकणाऱ्या माय मावल्या म्हणत्याल, या जोडीला कुठलं आणलं येडपट? विस्तवाला हात लागल्यावर गार लागतं का? चटका बसतो, फोड येतो. आता स्पीकरवाले माणसं हे स्पीकरचं काम करत असताना, वायरिंगचं काम करत असताना करंट त्याच्यामध्ये असला आणि कुठंतरी चुकून तार उघडी असली आणि त्याच्यात करंट आहे, तुम्हाला कळून न कळून सहज जरी हात लागला तर असं करतंय ना, मग तुम्ही त्याला म्हणत नाहीत का? म्हटला 25 वर्ष झालं मी धंदा करतोय लाईटचा, मलाही झटका देतीस का? मग त्या लाईटला म्हणायचं, विजेला, कारण त्याचा गुणधर्म आहे तसा. गुणधर्म ज्याचा त्याचा. पापाचा गुणधर्म दुःख देणं. महाराज, आम्हाला पाप आणि पुण्य काय कळायले? कोण म्हणतं कळत नाही? मटण खाणाऱ्या माणसाला दिसल्याबरोबर गाडीतून उतरलं आणि आमचे बाबा या 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 हे पा हे टाळ घ्या आणि आभग म्हणा. ते म्हणलं आज नाही, आज मंडपात येत नाही. आमच्या दोस्त मंडळीची पार्टी होती, मी वाईट वक्त खाल्ले, बिअर बार परमिट रूममध्ये मटण खाऊन आलोय, आज येत नाही, उद्या आंघोळ करून येतो. म्हणजे आज खाल्ल्याला वाईट आहे हे खाणाऱ्यालाही कळतं. बिडी सिगरेट ओढणारा, गांजा ओढणारा, तब्येत चांगली तोपर्यंत काही नाही, गाडी नवी असू द्या महाराज, आदळापट झाली तरी काही होत नाही. पण एकदा गॅरेजला गाडी लागली, काही ना काहीतरी निघतच राहते काम. तसं 60 वर्षाच्या पुढे झालं, छातीचं खोकं, कफ दाटलेला होता फुफ्फुसामध्ये आणि खोकला सुरू झाला. काही माणसं म्हणले खोकला आम्हाला येतोय, आंबट तेलगट खाल्ल्यावर, चिंचा बोरं आवळा खाल्ल्यावर, तेलगट तळीव वळीव खाल्ल्यावर, दिवाळीमध्ये डाळड्याचं खाल्ल्यावर खोकला येतो, पण ते लवंगी फटाकडीसारखा साधा खोकला इतकाच. काय रे खक खक कीर्तन ऐकायला खोक, गले में खिचखिच, घशामध्ये वळवळ करतं आणि खोकला येते. पण या बिडी सिगरेट आणि गांजा वाढणाऱ्याचा खोकला तसा नव्हतो. सकाळी नाही, दुपारी नाही, दिवस मावळता नाही, रात्री कीर्तनात नाही, पहाटे काकड्याला नाही, सगळे शिणून झोपले. गाढ झोप लागली की 1-1:30ला सुरू होतोय आणि ते एकदम खोकलत नाही, गेअरमध्ये येते. नुसतं बघणाऱ्याला नाही, ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं. कुठं तुकोबारायनं निरीक्षण केलं असेल, गाथा उघडा म्हणजे लक्षात येईल. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासियेले घर थुंकोनिया. जन्मभर सुखात नांदणारी बायको सुद्धा म्हणती, टाकला छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवागार, घट्टच्या घट्ट, किती दिवस म्हातार बेंडके उचलायला होते, मरण मी झाले. बाबा रात्री खोकला, वरचा दम वर, श्वासच म्हणणार, त्रास होऊ लागला. कसं काय बाबा? बिड्या वाढल्या, सिगरेट वाढले, गांजा वाढला. त्या पापाचं फळ कळत नाही. पाप केलं कोण म्हणतं कळत नाही? दारू पिणाऱ्याला पाप कळत नाही. काही माणसं म्हणतात महाराज बोलणं विकत घ्यावं लागते. इतका हुशार माणूस पण पेलं की बिघडते. कोण म्हणलं बिघडते? फुल पेलेला माणूस, फुल. त्याला सुधर नाही, उचलून त्याला बसवायले, हागणं मुतणं त्याच्या पॅन्टीमध्ये झालं. सुधरणं झाले, बोलता येईन झाले. त्याला शेळीच्या लेंड्या द्यायच्या आणि त्याला म्हणायचं काळे मनुके खा, रक्त वाढते. गुपचूप खाताय का ते? काही कळत नसलं तरी ते घेते. म्हणते महाराज मला काय पाकिट समजायला का? लेंड्या दिल्या तर मनुके म्हणायलेत. 20 रुपयाची नोट द्यायची आणि 2000ची म्हणायची. ती असं बघत आहे, 20ची नोट 2000 म्हणाले. पागल कोणी कळले? ते आपल्याला पागल म्हणतंय.
फुल पेलं. महाराज एक सांगू. मी म्हणलं काय? या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, पाहुण्या रोळ्यात किंमत नाही. आणखी एक महत्त्वाचं सांगू. मी म्हणलं सांग बाबा. या दारूनं, वारुणी नावाची दारू समुद्र मंथनातून निघाली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, ती वारुणी नावाची दारू निघाली. आणि कृष्णाच्या खानदानानं 56 कोटी यादवानं मैरेक नावाची दारू तयार केली, घेत बसावी. आणि ती पिऊन 56 कोटी यादव कृष्ण परमात्म्याच्या देखत खल्लास झाले. दिवा लावायला कोणी वाचलं नाही. महाराज भागवत ऐकलं का? ते मला म्हणते. हे जवळचे माणसं म्हणते दादा बोला की त्याला काही. त्याला सगळं कळायलंय ना, मग कळून सुद्धा तो पाप करतो. काही माणसं म्हणले होणारा सारखी ठाकी बुद्धी, कर्मण की गती न्यारी, क्या करेगी बुद्धी बेचारी. त्याची कर्मगती आहे. ती कर्म त्याला पापाकडे नेतं, ते कर्म त्याला पुण्याकडे नेतं, ते कर्म त्याला दुःख भोगायला लावतं, ते कर्म त्याला सुख भोगायला लावतं. महाराज या जन्मात आम्हाला जन्मल्याबरोबर खानदान 3-3 पिढ्या, 7-7 पिढ्या कीर्तन भजनामध्ये जाणाऱ्या, जन्मात कधी अंड्याला हात नाही, दारूचा वास नाही, परस्त्री गमन नाही, किडा मुंगीला त्रास दिला नाही, कोणाला वाईट बोललो नाही, कधीच पाप केलं नाही. महाराज हे दुःख जे होतं, आम्ही काय या क्रियमानामध्ये पाप केलं नाही, पण प्रारब्धामध्ये असेल ते. मग प्रारब्धातलं पाप त्याला म्हणून शब्द आहेत. माझ्या पदरचे नाही, संतांचे शब्द आहेत. पूर्वजन्मी पाप केले ते मी आजन्मी संपविले. आमचे मच्छिंद्र महाराज म्हणतील सरकलं का गाणंही निघाले. डोकं फिरलं या. डोकं फिरलं काय महाराजाचं? हे नवीनच काढले. नाही महाराज, पहिल्या जन्मामध्ये केलेलं पाप भोगण्याकरता आम्ही पुढचा नंतरचा जन्म घेतो. ते पाप भोगून संपवायच्या ऐवजी आम्ही ते वाढविले, विस्तारिले. ते म्या बहु विस्तारिले, वाढवलं. आणि वाढवत असताना आयुष्य संपलं, कर्म शिल्लक राहिलं, पाप शिल्लक राहिलं, ते संचितामध्ये गेलं. कारण माऊलीची भाषा, अगा कर्मी जै उरावे तैती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म संचितामध्ये गेलं की तुम्ही कोणत्या ना कोणत्या देहामध्ये जन्म घेतला, तर त्या देहातल्या संचिताप्रमाणे पाप पुण्याचं सुख दुःख तुम्हाला सुख दुःख जीव भोग पावे. कारण विनाकारण काही गोष्टी घडत नाहीत. हे मी नाही, संत महात्म्याचे शब्द आहेत. भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. मनमुनी मने मानून केले, मनमुनी मने मानून केले. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. मनमुनी मने मानून केले, मनमुनी मने मानून भोगतो न घडे संचिता वाचोनी. संचितामध्ये आहे
ते प्रारब्धामध्ये येते आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय भोग नेते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मादिकाला सुद्धा चुकलं नाही. चुकलं असतं तर सुभाषितकारानं वर्णन केलं नसतं. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. हे 3 उदाहरणं दिलेत आणि 3ही उदाहरणं महान पुण्यवानाचे. पुण्य श्लोको नलो राजा. नल राजा पुण्यवान. कलीला पापी वृत्ती करणाऱ्या कली पापाची राशी त्या कलीला नलराजाच्या राज्यामध्ये शिरण्याकरता 100 वर्ष त्याच्या राज्याच्या भोवताली फिरावं लागलं. इतका पुण्यवान होता. पण कली निर्माण झाला आणि त्याच्याकडून किती दुःख. त्याला वनवासात राज्यभोग भोगणारा, त्याला अंगाला कपडा मिळाला नाही, जंगलामध्ये फिरला. नवरा बायकोची ताटातूट झाली नलदमयंतीची. दुसरी शक्ती, दुसरी पुण्यश्लोक कोण व्यक्ती? रामराजा. त्या प्रभू रामचंद्राचं वर्णन करतात मर्यादा पुरुषोत्तम. उत्तम पुरुषाची मर्यादा म्हणजे प्रभू रामचंद्र. त्याच्यापेक्षा उत्तम कोणीच होऊ शकत नाही. इतकी धर्म मर्यादा सांभाळणारी. गादीवर बसायच्या वेळेस वनवासाला जावं लागलं. माझे ज्ञानोबा म्हणतात कर्मे राम वनवासा गेला. कर्मामुळं. मग त्या परमात्म्यानं असं, महाविष्णूनं असं काय काम केलं की 7वा अवतार, 10 अवतारामध्ये मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी, पूर्ण अवतार राम आणि कृष्ण एवढं वर्णन करतो आपण. राम कर्म प्रधान, कृष्ण ज्ञान प्रधान. कृष्णाला जनावर राखावं लागले. कृष्णाच्या 6 भावाला अगोदर मामाने मारून टाकलं. येणार म्हणून कळाल्याबरोबर मायबापाला हातात हातकड्या, पायात वेड्या, पळून जावं लागलं. शिक्षण भोगायला मिळालं नाही. 11व्या वर्षापर्यंत मौंजी बंधन नव्हतं. मौंजी बंधन केलं सांदीपनी ऋषीच्या इथं. 64 दिवस राहिले. 14 विद्या 64 कला शिकल्या. आत्याच्या मुलाबरोबर लग्न. शिशुपाळाबरोबर. शिशुपाल हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा, वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा, चेदी नरेश राजाचा मुलगा. लग्न ठरलं, पत्रिका छापल्या आणि रुक्मिणीनं कृष्णाला प्रेमपत्र पाठवलं. माफ करा, भागवत सांगत असताना मी म्हणत असतो, हे जगातलं पहिलं लव्ह लेटर. जगातलं. कृष्णानं रुक्मिणी पाहिली नाही, रुक्मिणीनं कृष्ण पाहिला नाही. कीर्तिमुख नावाच्या ब्राह्मणानं कौंडण्यपुरात जाऊन भीष्मक राजाच्या पुढे वर्णन केलं कृष्णाचं. द्वारकेच्या राजाचं वर्णन केलं आणि ते वर्णन ऐकल्याबरोबर त्या रुक्मिणीच्या मनात आलं, ह्योच नवरा पाहिजे. बघितला नाही तरी पाहिजे, तो मज व्हावा. आणि भावानं तर तो कौरवांवरती होता, पांडवाचा द्वेष करणारा होता, कृष्णाची टिंगल करणारा. त्यानं शिशुपालाबरोबर लग्न तिथी मिती काढली. हिनं घाबरून पत्र लिहिलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ. आणि ते पत्र पाहिल्याबरोबर कृष्ण आला, रुक्मिणीला पळवून नेलं. आता हे चांगले धंदे आहेत का? पण देवानं केल्यामुळं काहीच म्हणलं नाही कोणी. हो, आता जरा कुठं सख्खे बहीण भाऊ हसून बोलू लागले की तुकोबरायचं प्रमाणे माझे शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्यास न विसंबे. अहो बहीण भाऊ आहेत. आम्हाला वाटलं घोटाळाचं आहे काय की. अरे अरे अरे, का असं? का माणसाच्या मनामध्ये पाप येतं? कारण पाप करणारा मनाचा 2 भाग पाप करतं आणि 1 भाग पुण्य करतं. रजोगुण तमोगुण पाप करतं आणि सत्वगुण फक्त अल्पमतात असल्यामुळं ते पुण्य करतं.
बुड्ढी बोलते लेकिन सुनताय कोण? चांगलं सांगत वाजत असे बोंब कोणी नाही ऐकता कानी. तो कोणी ऐकायलाच तयार नाही चांगलं असून सुद्धा. आणि तिसरा महाराज यमधर्माचा अवतार, यमसंयमतामहम. त्या धर्मराज युधिष्ठिराचं काय वर्णन करावं? ज्याच्या सत्यवचनामुळं त्याचा रथ जमिनीपासून उंच 4 बोट उंच चालत होता, टिकत नव्हता जमिनीवर, एवढा पुण्यवान. पण या तिघालाही वनवास चुकला नाही. त्यांच्या कर्मात का कर्मात त्याचा विचार तर केलं पाहिजे की काय केलं यांनी म्हणून त्यांना ते भोगावं लागलं. यांच्या संचितामध्ये कोणतं पाप केलं? ऐका. पूर्वी वृंदा नावाची महान पतिव्रता होती. वृंदा, तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. त्या जालंधराचं भगवान शंकराचं युद्ध सुरू झालं. एवढे भगवान शंकर सब देवन के देव, बडे देव, पण शंकराला घाम सुटला. कोणतंही शस्त्र त्या जालंधरावर चलेना. मनोमन महाराज विनंती केली, एकाचे हृदयी गोडी साखरीचे ठाई, महाविष्णूची विनंती केली. महाविष्णूनं सगळा विचार केला आणि याला कोणतं संरक्षण आहे. आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. नवऱ्याच्या सेवेच्या व्रतामुळं त्याला कोणतं शस्त्र बाधा करीत नाही. पतिव्रता आहे. आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता पतिव्रता म्हणल्याबरोबर नवऱ्याला जीव घालणं, नवऱ्याची सेवा करणं, नवऱ्याचे कपडे वगैरे, नवऱ्याचे लेकरं बाळ, नवऱ्याचं घर, नवऱ्याचं एवढंच नाही. 1 नंबरची पतिव्रता नवऱ्याच्या मनातलं ओळखून वागते ती. 2 नंबरची नवरा सांगितल्यावर वागते ती. आणि 3ऱ्या नंबरची नवरा सांगून सुद्धा ऐकत नाही. पहिला नंबर पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता. जेवण करून नवरा झोपला, ऊन उतरलं, झोपीतून उठला आणि त्याच्या मनात आलं, शब्द ऐका, त्याच्या मनात आलं, झोप झाली, जेवण झालं, हातपाय तोंड धुवावं, चहा घ्यावा, पान खावं, दुकानाकडे नाही तर शेताकडे चक्कर मारावी. काही बोलला नाही, फक्त त्याच्या मनात आलं, मनातलं ओळखलं. त्या पतिव्रतेनं तांब्या घेऊन आली. हसत हसत त्यानं तांब्या म्हणणारच होतो. तोंड धुतलं की तांब्या हातातला घेतला, टॉवेल हातात दिला. तोंड पुसून घडीकडे बघितलं की चहा आणून ठेवला. चहा पिणं झाली की कब्बशी घेऊन गेली, पानपुडा आणून ठेवला. सांगायची गरज पडली का? आता पहिला नंबर झाला. आता 2रा नंबर. नवरा म्हणील ते वचन न मोडी बोलिले ते. नवरा म्हणला न, झोपेतून उठला, आळस दिला, काय करायलीस? तांब्या भरून आण. सकाळपासून जेवली नव्हती, जेवायलाच बसली होती. घास हातात घेतला आणि तोंडात टाकणार, नवऱ्याचा शब्द आल्याबरोबर तो घास तोंडात टाकला नाही, खाली टाकला, ताट बाजूला सारलं, तांब्या घेऊन गेली. तोंड धुतलं, तांब्या घे, तिथंच ठेव म्हणली नाही. तांब्या घेतला, टावेल दे, टावेल दिला. चहा कर, चहा केला. चहा पिणं झाल्यावर कब्बशी घेऊन जा आणि पानपुडा घेऊन ये. पानपुडा आणून कब्बशी नेली तर एकाच हेलपाट्यात होते. पण नवऱ्यानं नाही सांगितलं तसं. नवऱ्यानं सांगितलं कब्बशी घेऊन जा. कब्बशी घेऊन गेली, पुन्हा पानपुडा. 2 हेलपाटे झाले, पण नवऱ्याचं वचन मोडलं नाही. हा 2रा नंबर. आता 3रा नंबर. नवरा झोपेतून उठला, आळस दिला आणि आळस देता देता हाक मारली, काय करायलीस? तांब्या भरून आण बरं. तोंड धुतो, झोपेतून उठलोय, तोंड धुवायचंय. बाईनं तांब्या आणला नाही, कमरेवर हात देऊन तिथं उभी राहिली दारात. एवढे डोळे केले मोठमोठे, सांगितलं, गिळल्याबरोबर झोपलात. मला 2च हात आहेत. काय माझं नशीब होतं तुमच्या घरात पडले. मला कलेक्टर बघायला आलता, इंजिनियर बघायला आलता, डॉक्टर बघायला आलता, वकील बघायला आलता, पण माझं नशीब दलिंदर तुमच्या घरात पडले. पाणी दे, पाणी दे. उठून घेतलं तर नवरेपणाला बट्टा लागल का? पण नाही, बायकोचा सूड घेणार. हे म्हणला. 26 वर्षापूर्वी
लग्नाच्या अगोदर कोण कोण बघायला आलं होतं, आत्ता सांगायची गरज आहे का? बरं, पाणी तर दिलंच नाही, पहाटे उठून पाणी मीच भरलेलं आहे. उगीच बोललो म्हणला आणि एवढं बोलून घेतलं, आपलं चुकलं म्हणला, घाणीत दगड टाकायचा आणि शिंतोडा उडून घ्यायचा. खणखण महाराज आपल्या गालात मारलं आणि गेलं बाथरूममध्ये, हातपाय धुतले ना असं करीतच आलं. टावेल दिसत नाही. आता आता मीच म्हणून नांदले, दुसरी पळून गेली होती. वळणीवरचा टावेल दिसत नाही, हातातच द्यावं लागेल का? हात मोडलेत का? हातावरून वारं गेलंय का? डोळ्याला मोती बिंदू झालाय का? काच बिंदू झालाय? दिसणं का? त्यानं घेतला टावेल, तोंड पुसलं, बसला, घडीकडे बघितलं. वेळ झाली, चहा करा. करावं लागत, बायकोय ना तुमची. नाही केलं तर सगळ्या गल्ली, सगळ्या भावकीत सगळ्याला अरे 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 बायकोनं चहा दिला नाही, बायकोनं चहा दिला नाही. बायकोची बदनामी करायला ती एक नंबर. चहा केला, नेऊन दिला. त्यानं पेला आणि कब्बशी घेऊन, मीच नेते, माझ्या हाताखाली काही दास्य आहेत का? मी कुठली महाराणी का तुमच्या हातातली बटकुरी आहे? कब्बशी घेऊन गेली. येता येता पानपुडा घेऊन ये. किती खाण्याचा नाद! तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कंडी? हिचं आणखी पोथी पुराणात नाव नाही. सापडल्यावर सांगेल तुम्हाला. ही महान पतिव्रता, तिच्या पातिव्रत्याचं पुण्याईचं कव्हर नवऱ्याला असल्यामुळं मरत नाही. तिला भ्रम पाडला, त्या भ्रमामध्ये तिला स्वप्न पाडलं. धुळीनं विधवा स्त्रिया ओटी भरायल्यात, वाईट स्वप्न सौभाग्यवतीला. पुन्हा कूस बदललं की दुसरं स्वप्न पडलं. सगळ्या अंगाला शेंदूर, केस मोकळे, कपाळाला शेंदूर लावून रेड्यावर बसून जालंधर दक्षिण दिशेकडे जात आहे. वाईट स्वप्न पडलं. लगेच डोळ्याला अश्रू आली, बाहेर उठून आली. का असं वाईट स्वप्न पडलं? लगेचच्या लगेच महाराज अस्वलन वानर, जालंधराचं मुंडकं तुटलेलं, रक्त ठेबक लागलं, ठिबकू लागलेलं, ते चेंडूसारखं खेळू लागले. अरे बापरे, माझा नवरा तिकडं युद्धाला आणि हे असं का दिसायले? मायावी स्वप्न गेलं आणि स्वतः महाविष्णूनं नखशिकांत जालंधराचं रूप घेतलं आणि हाक मारली, वृंदे, शंकराबरोबर युद्ध करून मी विजयी झालो. चल माझं औक्षण कर, मला आलिंगन दे, मी विजयी होऊन आलो. पहिल्या 2 वाईट स्वप्नामुळं एकदम सुखाचं झालं. नवऱ्याला बघितलं, चटकन गेली, पंचारती आणली, पाणी आणलं, खुटका ओळून टाकला, औक्षण केलं, कुंकुम तिलक लागला, पायाला लावलं, पायाचं पूजन करून तीर्थ घेतलं, हाताला धरलं, सिंहासनावर बसविलं, मांडीवर बसलं. जसं ब्रह्मचर्य 8 प्रकारचं असतं, त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात, तसं पातिव्रत्य सुद्धा 8 प्रकारचं असतं. नुसत्या मांडीवर बसल्याबरोबर तिकडं शंकरानं त्रिशूळानं जालंधराचं मुंडकं उडवलं. ते मुंडकं घेऊन सेनापती बाहेर. राणी वृंदाघात झाला. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता त्यांचं मुंडकं आणलंय. बाहेर सेनापती तसा म्हणतो आणि मी तर जालंधराच्या मांडीवर आहे. शंका आली, चटकन उठली. कोण कोण आहेत तुम्ही? असं म्हणल्याबरोबर महाविष्णूनं आपलं रूप प्रगट केलं. टळकन डोळ्याला पाणी आलं. महाविष्णू, मी एकादशीचं व्रत करत होते, मी हरिदास होते, वैष्णव होते, तुझी भक्त होते, तुझी मुलगी रे. मुलीला विधवा करून कोणता धर्म तू सांभाळलास? कोणाकरता दगायचं? असं म्हणून तिनं आपल्या शरीराला योग अग्नीनं कापरासारखी वडी जळून घेतली. त्या तिच्या शरीराच्या जळण्यापासून जी राख झाली, त्या राखेमध्ये 3 झाड आले. आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. आवळी उचलली ब्रह्मदेवानं, बेल उचलला शंकरानं आणि तुळशी भगवान विष्णूनं उचलली. म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीचं तीर्थ घेत नाहीत आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीचं तीर्थ आणि तुळशीचं पान घेतल्याशिवाय द्वादशी सुटत नाही, व्रत सुटत नाही. आणि ज्या ठिकाणी ही तुळस लावल्या जाते, आता हे 2-4 दिवसामध्ये तुळशीचे लग्न लागले. ज्या ठिकाणी तुळशीला कुंड्यामध्ये लावतात त्या कुंड्याला वृंदावन म्हणतात.
तुळशी जिथं लावतात त्याला वृंदावन म्हणतात. त्या वृंदेनं दिलेला शाप, मला जसं माझ्या नवऱ्याचं सुख भोगलं दिलं नाहीस, महाविष्णू तुला सुद्धा मी शाप देते, तुला सुद्धा तुझ्या बायकोचं सुख बघायला भोगायला मिळणार नाही. लग्न झाल्याबरोबर प्रभू रामचंद्राला गादीवर बसवण्याची वेळ, गादीवर बसवण्याच्या वेळेस वचन दशरथ राजानं दिलेलं, पण दशरथ राजाला कोणी नावबोट ठेवू नये म्हणून किती हुशारी आहे महाराज त्या कैकेयीची. माझी मस्तकी ठेवावा हा दोष तुम्हाकडे लेश नाही. सगळे लोक माझी टिंगल केली तर हरकत नाही, पण नवऱ्याला कोणी बदनाम करू नये. इतकी महाराज प्रेमळ, इतकी उच्च बोधाची ती कैकेयी. पण ते काय राग बसला महाराज. राम अवतार झाल्यापासून आजपर्यंत गावोगाव कीर्तनाला झाल्यावर कोणत्याही मुलीला, आजीला मी विचारित असतो, सुनेचं नाव काय, लेकीचं नाव काय. पायल, चंचल, माया, आशा, मनीषा अशी नाव आहेत हो. पण अजून एकीनंही तुमच्या गावात चौकशी करा, कैकेयी नाव आहे का. एका म्हातारीनं मला विचारलं, खरंच महाराज कैकेयी नाव कशामुळं ठेवीत नसतील. मी म्हणलं माझं तर लग्न झालेलं नाही, होण्याची शक्यताही नाही. 75 चालू आहे. लग्न झालेल्या म्हणलं का ते म्हणतात महाराज तुम्ही एकटेत लय बरं. ते लग्न करून मजा करून पुन्हा मला म्हणते तुम्ही हाय तेच बरे. म्हणून मी कोणाच्याही लग्नात आहेर जरी असला तरी जात नाही, मला देखवतच नाही. ते नवरा बायको हसतेत, नाव घेतेत, असं वस्त्र गाठी बांधून महाराज उखाण्यामध्ये नाव घेतेत. मला 100 उखाणे पाठ आहेत, पण कोणाचा मार खाऊ नाव घेऊ. काय काय बाया काय खरंच कसं पाठांतर, आम्हाला अभंग 4 कडव्याचा पाठ होत नाही. काहीतरी बदल होतोय. आपण हरिपाठ 25 वर्ष झालं म्हणायलो तरी एकच येते, नाममंत्र जप कोठे जाईल पाप, कोटी जाईल म्हणत नाही. जातवित गोत कुळशिळ मात भजे खा त्वरित भावना. कसं महाराज हा. आणि म्हणते इतके वर्ष झालं काहीच कसं होईना. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गायन पवित्र तो देह त्याचा. आणि पवित्र देहाला पुन्हा दुःख कशामुळे व्हावं. बिघडलंय ना, चुकलंय, मंत्र चळे थोडा. मी म्हणलं माझं तर नाही, तुम्हीच कोणाचं तरी ठेवा. न ग ग माय. मी म्हणलं का. नवरा मरत आहे, लेकरं वनवासाला जातात, कळतं ना. त्या वृंदेनं दिलेला शाप, तो तर शाप सोडा. राम वनवासाला गेला, सीतेला का दुःख व्हावं. सीतेनं तर काही केलं नव्हतं. कोण म्हणतं काही केलं नव्हतं. सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची एका ब्राह्मणाची ऋषीची मुलगी होती, आई नव्हती. बाबा तुम्ही पोथी पुराण करायला जाता, मला एकटीला करमत नाही, पिंजरा आणून द्या, मी पोपट महिना त्याच्याबरोबर रममान होत जाईल आश्रमामध्ये. पिंजरा आणला सुंदरपैकी, त्याच्यामध्ये फळं ठेवले. ज्या झाडावर राघू मैना येत होते तिथं तो पिंजरा दरवाजा उघडून ठेवला. ते फळं खाण्याकरता राघू मैनाच्या जोड्या मध्ये शिरल्या. मध्ये शिरल्याबरोबर हिनं गडबडीनं दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. भुर्र 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 उडत गेले, राघू उडून गेले. एकच मैना मध्ये राहिली. तिनं दरवाजा बंद केला. मैना मध्ये किलबिल करायची, राघू बाहेर किलबिल करायचा. कोणी नसलं की त्यांनी वरून चोंचीत आणि खालून हिनं चोंचीत एकमेकाला चारा खाऊ घालायचा. चाहू लागली की भुरकून उडून जायचं. ते थोडे दिवस नाही, 11 महिने 14 दिवस. बापानं सांगितलं बेटा राघू महिनीची ताटात उठ, महिनेला दुःख राघूला दुःख सोडून दे बेटा. तिनं दरवाजा उघडला. भुरकून मैना उडून जाता जाता गप्पच गेली नाही. त्या मैनीनं शाप दिलं, मला राघूपासून या पिंजऱ्यामध्ये 11 महिने 14 दिवस वियोगाचं दुःख सहन करावं लागलं. तुला सुद्धा प्रभू रामचंद्राच्या पासून
वियोगानं रावण अशोकवनामध्ये 11 महिने 14 दिवस रामाची भेट होऊ देणार नाही. त्या मैनेनं दिलेला शाप. रावणानं नेलं अशोकवनामध्ये. काही माणसं म्हणले सोडून आणलं ना, रामराज्य झालं. मग त्या रागून दिले, कारण वियोग दोघाला घडला ना. या जोडीमध्ये वियोग. आत्ता बघा ना, नवीन लग्न झाल्यावर विचार आमच्या मच्छिंद्र महाराजाला, गंभीर महाराजाला, आमच्या गुणवान मंडळीला, कीर्तनाला येत नाही, भजनाला येत नाही, काकड्याला येत नाही, दिंडीला येत नाही, पारायणाला बसत नाही. चला म्हणलं, तुम्ही व्हा पुढे, येतो, तुम्ही व्हा पुढे. कारण दरवाजाच्या आडोशाला बायको असती आणि ती म्हणत असती, सत्यन कीर्तनच करायचं होतं तर राहायचं केशव महाराजासारखं बिन लग्नाचं, कशाला लग्न केलं, तुम्ही जाताल तिकडं सप्त्याला आणि मला. मग ते येतो म्हणते आणि येतच नाही. आणि काय आम्हाला पुढे पाठवलं तुम्ही आलंच नाही, दुःखच लागलं. याचं काही दुखत नसतंय, पण बायकोला सोडू वाटत नाही. ती माहेरला निघाली तर एवढंच तोंड करते, भाऊ विजयाला चाललीच ना तू, मी उठणंच लावणार नाही, मी फराळच करणार नाही, मी ड्युटीच करणार नाही, तू नसल्यावर कशाची दिवाळी. भाऊ बीज आहे, मायबाप आहेत, जाऊन या वाटतंय, माहेर आहे, जाण मग तुला काय करायचं, तू आल्यावरच आपली दिवाळी. बरं हे प्रेम कायम आहे का? लेकरं बाळ झाले बायको किरकिर करू लागली, कशाचंही टेन्शन घेऊन लेकरालाच मारायलीस तू. जा बरं माहेरी लेकर बाळ घेऊन, चला रे पोरं मामाच्या गावाला जाऊ द्या, झुक 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 आगीन गाडी, जा तुम्ही तिकडं, मी इकडं रिलॅक्स. बरं हे इतकं तरी कायमचं नाही. नाही, ती बाई जाताना सुद्धा, माहेरी जाताना सुद्धा गाडीत बसल्यावर समजावून सांगते, मग आम्ही चालले, तुम्हाला स्टोव पेटवता येत नाही, गॅस पेटवता येत नाही, पोहे करता येत नाही, सुशीला नाही, शकुंतला नाही, काहीच करता येत नाही, पण कपाटामध्ये, किचनच्या कपाटामध्ये लाडू करंज्या जिलबी शंकरपाळे करून ठेवले, छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन केलेत, खात जा, बालुशाही केली, खात जा, जिलबी वातड होईल लवकर, खात जा, मुंग्या होतील. आणि मग खिडकी उघडी ठेवू जा नका, बोका येते, घराचा विध्वंस करते, कॉक बंद करीत जा, तुम्ही जाताल बाहेर कुलूप लावून, नळ कोणत्या वेळेस येते, घराचा पाण्यात अढव होईल, फ्रीजमध्ये खाल्लेलं गारगार खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होतोय, सारखा सारखा टी व्ही रात्रभर बघत बसू नका, मानपाट तुमची दुखती, मी नाही मुहू दिव्यधारा लावायला, पाठ चोळायला मी नाही, आणि मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका, मी जरी तिकडं असले तर माझा सगळा जीव तुमच्याकडे. आता इतकं सांगायची गरज, जाताना इतकं सांगायची काय गरज आहे, त्याला कळत नाही का? हां, मग ते म्हणतंय इतकं सगळं कळतंय तर का चाललीस, तुम्हीच जा म्हणलं, नको जाऊ, निघाली वापस. हां, निघाली नाही का, वियोग नाही का? आणि म्हातारं झाल्यावर तर अरा, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, दातं पडून गेले, सुधरत नाही, लकलक शरीर हालत आहे. ते कीर्तनाला, भजनाला, पोथीला, पुराणाला, दर्शनाला, वारीला येत असते, आणि बायको कीर्तनाला, भजनाला नाही, उलट दारामध्ये कीर्तन असलं तर दरवाजा बंद करून, आय डोकं उठलं या कीर्तनानं, ते स्पीकरन भण 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 वाजते, जेथे वाजते सदा टाळ तेने उठले माझे कपाळ. आणि मग हे म्हणत असते जगात बायका आहेत, पण आमच्या बायकोला कीर्तन न ग, भजन न ग, पोथी न ग, पुराण न ग, भागवत न ग, देवदर्शन नको, हरिपाठ नको, तुळशीला पाणी नको, उपवास नको, एकादशी नको, सारखे सुनाला करकर करकर करीत असती. मेल्यावर काय घुसवणार आहे काय? देवाधर्माचं काय करा? म्हातारं म्हणते. कधी कधी म्हातारी कीर्तन भजनाला पहाटे काकड्यापासून हरिपाठाला वगैरे सारखं देवाचं चिंतन, आणि म्हातारं मात्र नातू मोठे झाल्यावर सुद्धा कारभार कोणाच्या हातात नाही. 7-12वर ह्याचं एकट्याचं नाव. पोरं नातू मोठमोठे झालेले, पण अर्ध्या रात्रीचं उठणार, नोटा मोजणार, गड्ड्या करणार, कुपाटात कपाटात लपून ठेवणार, कुलूप 2 लावणार, 3दा वडून बघणार, कमरला किल्ली ठेवणार, आणि झोपलं खुटकून वाजलं की कोण आहे म्हणणार. मग ती बाई म्हणती कीर्तन न ग, भजन न ग, नसत्या नोटान कारभार, मेल्यावर काय डोंब्या नाग होणार. अरे
हे गोस म्हणतंय, ते डोंब्या नाग म्हणतंय. कारण लक्षात ठेवा, भोगाचं प्रेम हळूहळू कमी होतं आणि त्यागाचं प्रेम घडोघडी सुख वाढवू लागे, वाढत राहतं. तसं मैनेला दुःख झालं, तिनं शाप दिला सीतेला. रामाला दुःख देण्याकरता तो पोपट अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं प्रगट झाला. भद्र नावाच्या हेरानं लपून ऐकलं, तो धोबी आपल्या बायकोला म्हणत होता, माझ्या मनात नसताना तू दुसरीकडे जाऊन चांगली वागलीस का वाईट वागलीस, मला तुझा संशय. मला राम समजू नको. रावणाच्या इथं राहिलेली सीता त्यानं घरात घेतली, मी तुला घरात घेत नाही. हे शब्द भद्र नावाच्या हेरानं रामाला सांगितले. रामा, नवग्रहाची बेडी तोडली, रामराज्याची गुढी उभवली, देव नवग्रह आणि 33 कोटी देव बंधनातून मुक्त केले लोक सगळं कौतुक करतात. पण सीता रावणाच्या इथं राहिलेली तुम्ही घरात घेतली, 5 महिन्याची गरोदर, पण लोक त्याबद्दल टिंगल करतात. रामाला सीता पवित्र आहे माहीत असून सुद्धा लोक संग्रहमेवापी संपश्यन कर तुमरहसी. लौकिकाच्या दृष्टिकोनातून लक्ष्मणाला सांगितलं आणि 5 महिन्याची गरोदर सीता वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून यावी लागली. कळालं नाही? रामाला दुःख, वियोग घडला सीता देवी. महाराज, हे संचितामध्ये जर सगळ्याला भोगावंच लागत असेल तर कशाला पुण्यतिथ्या, कशाला अन्नदान, कशाला नामचिंतन, कशाला माळ घालायची, कशाला गंध लावायचा, कशाला ज्ञानेश्वरी पारायण, कशाला नित्यनेम, कशाला आळंदी पंढरीची वारी, कशाला देवधर्म. महाराज, शब्द आहे का माझ्या माऊलीचे, कर्माते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन. पण पुढे आहे का, कर्म चुकत नाही संचितामध्ये, प्रारब्धात येते, प्रारब्धातलं भोगावं लागतं. पण माझ्या माऊलीनं सवलत काढली कलियुगामध्ये. संतांच्या शब्दाला देवानं मान दिला. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीनं धरी अनाते. म्हणून साधू थोर जाना. योगा योगानं माऊलीनं सांगितलं, कर्मा ते शंभूमानी आपण, किती पळशी कर्मा भेन. पण बाप रखुमा देऊर विठ्ठला शरण, आणि केली कर्मे निवारी नारायण. तुमच्या संचितामध्ये डोंगरा एवढं जरी पाप असलं तरी ते पाप सगळं जळून जातं. त्याला उत्तर आहे, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून ब्राह्मण सुद्धा पूजा सांगत असताना, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु, कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देण्याकरता शिल्लक राहत नाही. कारण हे तोंडी सांगत नाही. याला धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामायण या 2 ग्रंथाचा आधार घेऊन तुकोबाराय आपल्याला त्या देवधर्म न मानणाऱ्याला उत्तर देतात. अभंग